फेरला आज आमचा सातबारा काऊन उडीला यांनी त्याचा का नाही उडीला तहसीलदारने केलं का तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हे यांचंच काम आहे आणि आम्ही 15 वर्ष झालं भागतो एकदा खरा अहवाल द्याला करून द्या पुन्हा पुढच्या 3 लाखाची मागणी केली काल चुकीचा कलेक्टर साहेब आता हे फक्त दिशाभूल करायला आमचे जुना करून द्या म्हणजे आता चुकीचं निर्णय मग याचं नाही आहे की नाही तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी आमची जमीन गेली 4 एकर आणि 8 एकर प्रशासनाने काढलेली आहे आमची जमीन आमची परत देण्यात यावी आम्ही आमच्या ताब्यात आहे एटीएम तहसीलदार मंडळ अधिकारी आम्ही मिळवून दिलो तर हे प्रशासन जिम्मेदार राहील प्रशासन जिम्मेदार राहील त्याच्यामध्ये आमची समस्या मी रोहिणी हरिभाऊ मिरकुट राहणार उठवाय आमची जमीन हिवरा रोशनगाव गट क्रमांक 105 मधील आमची प्रशासनाने जमीन 4 एकरच गेलेली आमची पण पूर्ण 8 एकर काटलेली आहे तर ती आमच्या नावे करून देण्यात यावा हे सगळं त्यांना आम्ही पुरावे देऊन बी फक्त पैशाच्या मागणीसाठी त्यांनी आम्हाला ही वेळ इथं आणलेली आम्ही 20 दिवस झालो उपोषण माझा नवरा आणि माझा सासरा उपोषणला बसलेली पण त्यांनी काही दखल न घेता आज मला त्याच्यामुळे यांना न्याय मिळण्यामुळे मला सरासरी डिझेल ओतून घ्यायची वेळ आलेली आत्महत्या आणि आमचा 7-12 नाही मिळाला तर इथं आमचं कुटुंब पूर्ण आत्मदान करणार खऱ्याने न्याय मिळालाच पाहिजे आणि यांना बोलणार कोण हे फक्त पैशाच्या मागणीसाठी आमची दिशाभूल करायला हे चुकीचंच आहे जुनाच आहे हे काही नाही फक्त आमचं म्हणणं काय आहे 7-12 आमची कटली लावून देण्यात यावं आमचा मुद्दा एवढाच आहे बाकी आम्हाला पंचायतीचं घेणं नाही किती मागितले आणि कोणी मागितले तहसीलदार मंडळ अधिकारी हजारे पंकज ढाकरे आणि हे SDM ते डुकरे यांनी सगळे मिळून त्यांच्या 3 लाखाची मागणी केलेली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठेही गेले आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले तर पैशाशिवाय मार्ग नाही मग आमचं म्हणणं आहे जर पैशाशिवाय आमच्याकडे आता पैसा नाही मग काय करायचं आम्ही हीच वेळ म्हणजे हे लोकच आम्हाला फक्त पैशासाठी मजबूर करावं लागले ना मग आमच्याकडे पैसे नाही तर आमचा हे शेवटचा पर्याय आता आम्हाला जर खऱ्याने न्याय मिळत नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे याचा अर्थ हे लोक आम्हाला मजबूर करायला लागले तर याला सरासरी याला जबाबदार ठरून या प्रशासनाला आम्हाला कोणाला जर आमच्या मागे खरोखर जर उभा राहून जर न्याय द्यायचा असेल तर यांना जबाबदार धरून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे तुम्हाला आमची 1992 ला कटलेली आहे पण 1 मिनिटात कटली आमच्या याच्या ताब्यात आज वळतीला जमीन आहे ती परस्पर का काटली यांनी बरं काटली तर मग यांना 7-12 लावायला काय अडचण आहे ज्याची गेली त्याची काय हे करीत नाही हे पैशांचा बल आणि ती कोण त्याची का काऊन चोरी हे चोराला काऊन पाठीशी घालायला लागले आणि खऱ्याला काऊन बेजार करायला लागले 100 कॉलेजीची जमीन तयार गेली पैसे घेतले मग त्याची जमीन 7-12 लाखाने यांनी कमी का नाही केली आमचीच का केली म्हणजे हे खऱ्याने किती आणखी अन्याय किती करणार आहेत हे किती लोकांवर आम्ही असं आमच्या जवळ जर पैसे नसले तर असं कुटुंब उद्ध्वस्त नाही होणार तर काय होणार आहे आम्ही लोकांच्या जमिनी मागतो का आमच्या हक्काची मागतो ना आम्ही बाकीच्या मूळ पक्षाची आम्हाला माहित नाही आमची काटली आणि लावून द्यावा इतकाच आमचा मुद्दा आमचे 4 एकर आज रोजी आमच्या ताब्यात यांनी काटली आमची 4 एकरच संपादित झालेली हरकत नाही संपादित झालेली महाराष्ट्र शासन याच्यामध्ये जमीन गेली महाराष्ट्र शासनाने जमीन घेतली 8 एकर आणि आमची गेली 4 एकर गेली आमची जमीन याने आमचा 2043 फेर नंबर ह्या नंबरवर पूर्ण बापूराव मिरपूरची जमीन काटली का काटली आमची गेली 4 एकर 8 एकरचा काय फेर घातला 100 कावजी मिरपूरची जमीन तळ्यात जाऊन 7-12 तशीच राहून पुन्हा जमीन तशी ठेवून परत शासनाची पहिले फसवणूक केली आणि 2 नंबर आमची गेली हे प्रशासन लक्षात काय येणार हे आमची आम्हाला जमीन आमची कागदाचे पुरावे सगळे असून सनी आमची आम्हाला न्याय आम्ही 7-12 घेऊनच जाणार
काय नाव तुमचं? अरे भाऊ बापूराव मिरकुटे हे आमचे वडील हे आहे. रोहिणी हरिभाऊ मिरकुट आमचे आणि हे 90 वर्षाचे आमचे सासरे 20 दिवस झाले उपोषणाला बसलेले.